नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करावी, पूजा कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बरेच जण आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहेत. त्यांनी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करावी. तर सगळ्यात आधी देवासमोर बसून 7 दिवसांच्या पारायणाचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर सुरुवातीला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या. एक पाट मांडून घ्यायचा आहे. या पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून घ्या. त्यावर कलश स्थापना करण्यासाठी स्वस्तिक काढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर स्वामींची स्थापना करण्यासाठी सुद्धा तांदळाची रास काढावी. या स्वस्तिकावर आणि तांदळाच्या राशीवर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. एका बाजूला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. गणपती स्थापनेसाठी गणपती रूपी सुपारीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक केल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर पाटावर 2 विड्याची पानं मांडावीत. त्यावर थोड्या अक्षता ठेवा. त्यावरही हळदी कुंकू वाहून घ्या आणि त्यावरती गणपतीची स्थापना सर्वप्रथम करावी. इथे तुम्ही सुपारीऐवजी मूर्ती सुद्धा मांडू शकता. आता आपल्या गणपतीची मनोभावे पूजा करून घ्यावी. पूजा करताना गणपतीचा कुठलाही मंत्र म्हणावा. यानंतर कलशाची स्थापना करायची आहे. त्यासाठी एका कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि या कलशावरती कुंकवाने 5 रेषा काढायच्या आहेत. कलशावरती या रेषा काढताना खालून सुरुवात करून वरच्या बाजूला न्यायच्या आहेत. तसेच मध्यभागी स्वस्तिकही काढायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे रेषा आणि स्वस्तिक काढून घेतले आहेत. त्यानंतर कलशातील पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारीही टाकावी. त्याचबरोबर तुमच्याकडे जर आंब्याची पानं असतील तर आंब्याची 5 पानं किंवा विड्याची 5 पानंही तुम्ही यावर ठेवू शकता. तर अशा प्रकारे या कलशामध्ये मी आंब्याची पानं लावून घेत आहे. पानं लावून झाली की त्यावर नारळ ठेवायचा आहे. हा नारळ नवीन असावा. तर अशा पद्धतीने आपला मंगल कलश तयार करून घ्यायचा आहे. यानंतर या मंगल कलशाची स्वस्तिकावर स्थापना करायची आहे. स्थापना केल्यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तांदळाच्या राशीवर स्वामींची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो असेल तर तोही तुम्ही अशाच प्रकारे मांडू शकता. स्वामींच्या मूर्तीची पूजेमध्ये स्थापना करण्यापूर्वी मी अभिषेकही करून घेतला आहे. त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर स्वामींना फूल वाहावं, अक्षता वाहाव्यात. स्वामींसाठी एका छोट्या भांड्यामध्ये पाणीही ठेवायचं आहे. त्याचबरोबर खडी साखरेचा किंवा आपल्या साध्या साखरेचा नैवेद्य दाखवावा. आम्हाला एवढ्या सकाळी फळं नाही मिळाली, परंतु तुम्ही नैवेद्यामध्ये फळं सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्याला स्वामींचा जप करण्यासाठी तुळशीची जपमाळ लागणार आहे. त्यामुळे पूजेमध्ये माळही असावी. त्याचबरोबर आरतीसाठी लागणारी घंटीही ठेवावी. त्यानंतर एका पाटावर ही पूजा मांडून झाली की त्यासमोरच दुसऱ्या पाटावर एक वस्त्र अंथरून घ्या आणि त्यावर गुरुचरित्र ग्रंथ मांडायचा आहे. त्यामुळे वाचायला सोपं होतं. तर तुम्ही बघू शकता मी इथे ग्रंथाची स्थापना केली आहे. तसेच रोजचे अध्याय वाचून झाले की ग्रंथ झाकून ठेवायचा असतो. त्यामुळे मी आधीच अशी व्यवस्था केली आहे की त्यामुळे ग्रंथ झाकून ठेवता येईल. त्यानंतर ग्रंथाचीही हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दिवाही ओवाळून घ्यायचा आहे आणि धूपही ओवाळावं. धूप अगरबत्तीच्या सुवासानं घर अगदी सुगंधित आणि पवित्र करावं. तुम्ही ही पूजा नाही मांडली आणि फक्त देव्हाऱ्यासमोर एका पाटावरती हा ग्रंथ मांडला आणि तसं पारायण केलं तरीही चालेल. फक्त पूजा आणि ग्रंथ एकदा मांडला की 7 दिवस जागेवरून हलवू नका. तर तुम्ही बघू शकता अगदी साध्या पद्धतीने मी सर्व पूजा मांडून घेतली आहे. या पारायणाला शक्यतो सकाळीच सुरुवात करावी. रोजची वाचनाची वेळ एकच असू द्या. ग्रंथ वाचताना उचलून हातात घेऊ नका. ग्रंथ खाली ठेवूनच तुम्हाला वाचायचा आहे. गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सुरुवातीला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे.
त्यानंतर एकदा स्वामी स्तवन म्हणावं, 1 माळ स्वामी समर्थ मंत्र जप करावा, 1 माळ गायत्री मंत्र म्हणावा आणि त्यानंतर गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायापासून सुरुवात करावी. स्वामी समर्थ मंत्र जप, अथर्व शीर्ष, गायत्री मंत्र हे सर्व तुम्हाला रोजच्या वाचनाला सुरुवात करण्याआधी म्हणायचं आहे. या गुरुचरित्र पारायणाचा संकल्प मात्र फक्त तुम्हाला पहिल्या दिवशीच करायचा आहे. तर अशा प्रकारे तुमची सर्व पूजा मांडणी पूजा करून झाली की तुम्हाला गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायापासून वाचनाला सुरुवात करायची आहे. इथे तुम्हाला माझा आवाज बारीक येत असेल, परंतु ग्रंथ वाचताना घरातील सर्वांना आपला आवाज ऐकू जाईल अशा आवाजात ग्रंथ वाचावा. जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभारमण तैसे तेज ताकत असे. विघ्न कानन छेदनासी संहारावया दैत्यासी पहिले तुम्हासी स्तविले. हरिहर ब्रह्मादिक गणपती कार्यारण्य तुझ वंदिती सकळाभिष्टे साधती तुझोही प्रसादे. कृपानिधी गणनाथा सुरवराधिका विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करी मज. समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतक तुते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे. सकळ कार्य आधारभूत तुझी कृपेचा सागर करुणानिधी गौरी पुनरू मती प्रकाश करी मज. माझी मुलीची वासना तुवा पूर्वावी गजानना साष्टांग नमित. तुमचे रोजचे अध्याय पूर्ण वाचून झाले की ग्रंथ अशा प्रकारे रोज झाकून ठेवायचा आहे. त्यानंतरच तुम्ही जेवण करायचं आहे. आपण जेवण्याआधी आपण जे काही खाणार आहोत तोच नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे. तसेच गणपतीलाही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. मी इथे चपाती भाजी खाणार आहे, त्यामुळे मी फक्त चपाती भाजीचाच नैवेद्य अर्पण केला आहे. तुम्ही भाकरी आणि भाजीचा सुद्धा नैवेद्य अर्पण करू शकता. ही भाजी कांदा लसूण विरहित असावी. त्यानंतर सकाळी तर आपण आरती करतोच, परंतु त्याचबरोबर संध्याकाळीही परत आरती करावी. इथे तुम्ही स्वामींची आणि दत्त महाराजांची दोन्ही आरत्या करू शकता. तसेच दिवसभरामध्ये तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची क्षमा याचना म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करावं. तर अशा प्रकारे पूजा मांडणी करून कुठलाही किंतु परंतु मनात न ठेवता गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा. बघा तुमच्याही आयुष्यात किती चांगले बदल होतील. तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.